तर आज आहे माझ्या पप्पांचा आणि माझ्या बहिणीचा वाढदिवस. हा व्हिडिओ खूप जुना आहे, म्हणजे 7-8 दिवसांपूर्वीचा. पण आज पप्पांच्या वाढदिवसानिमित्त टाकावं म्हणलं हाच व्हिडिओ, कारण की मी दुसरं काही शूटच केलेलं नव्हतं. आणि हा व्हिडिओ आहे ना माझ्या पप्पांसाठी डेडिकेटेड आहे, कारण की माझ्या पप्पांचा आज वाढदिवस आहे आणि माझ्या पप्पांना जाऊन आता 3 वर्ष होत येतील आणि अजूनही मला असं वाटतं की पप्पा आहे माझ्यासोबत. आणि कधी कधी अशी खराब जाणीव होती की माझे पप्पा का गेले, का नाही आमच्यासोबत. अशी बऱ्याच सणांना त्यांची आठवण येते, बऱ्याच म्हणजे सगळ्याच सणांना. आज 3 वर्ष झाली आम्ही एक पण सण पप्पांशिवाय सेलिब्रेट केला नाही आणि इतकी खंत वाटते, कधी कधी रडायला पण येतं. असं वाटतं की असं का झालं, काय केलं होतं आपण की पप्पांना आपल्यापासून हिरावून घेतलं. कधी कधी माहितीये का, असे लोक घरी येतात आणि पप्पांना विचारतात, ज्यांना माहित नाहीये ना की पप्पा नाहीयेत, ते येऊन लोक विचारतात ना, तेव्हा इतकं वाईट वाटतं आणि सगळ्या अशा मेमरीज आठवतात की पप्पा असते तर आता काय केलं असतं, काय बोलले असते. थोडा हाणमार का व्हायना त्यांची पाहिजे, बोलणे का व्हायना पाहिजे. ज्यांना पप्पा नाही आहे ना त्यांना खरंच दुःख विचारा, आणि ज्यांना आहे ना त्यांना जाणीव नसेल ना तर त्या गोष्टीचा काहीच अर्थ नाहीये. तर आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना जीव लावा. त्यांना आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते माहिती का. आपण 2 शब्द गोड बोललो ना तरी पण ते खुश होतात, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होतात. तर ते वाक्य खरं आहे माहिती का, बापाशिवाय जीवन नाहीये, बाप असला तर घराला शोभा आहे. आणि शेवटी एवढंच म्हणेन की मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते. आय मिस यू पप्पा, हॅपी बर्थडे.